नमस्कार मित्रांनो, शिलाई मशीन योजना यामध्ये नवीन अपडेट आलेला आहे। आता तुम्हाला 2024 मध्ये अशा प्रकारे अर्ज करावे लागणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी। चला तर मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेऊया। फ्री सिलाई मशीन थोडक्यात माहिती पहा मित्रांनो। योजनेचं नाव आहे मोफत सिलाई मशीन योजना। कोणी काढली आहे तर महाराष्ट्र सरकारने काढलेली आहे। 2019 पासून योजना चालू आहे। ही योजना गरीब महिलांसाठी राबवण्यात येत आहे। ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहे। गरीब महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजनेचा उद्दिष्ट आहे। त्याचबरोबर मोफत सिलाई मशीन देणे हे सरकारचं धोरण आहे। यासाठी अधिकृत वेबसाईट आहे www.india.gc यावरती तुम्हाला ऑनलाइन ॲप्लिकेशन करायचं आहे। आता पाहूया विस्तार माहिती। यामध्ये राज्यातील अनेक कुटुंब गरीब रेषेखाली असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या योजनेतून महिलांना सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। महिलांवर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असते। रोजगारासाठी शहरात किंवा अन्य ठिकाणी जाऊन नोकरी करणे त्यांना कठीण असते। त्यामुळे महिलांना घरातच काम करून छोटासा व्यवसाय करून पैसे कमवायचे असतात। या महिलांसाठी शिवकाम हा एक चांगला पर्याय समजला जातो। मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पैशाची अडचण येत आहे। ही गोष्ट लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने महिलांना सिलाई मोफत योजना सुरू केलेली आहे। थोडक्यामध्ये उद्दिष्ट पाहूया। देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या महिलांना फ्री सिलाई मशीन वाटप करून त्यांना माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे ह्या सिलाई मशीन योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे। त्यानंतर महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारच्या वतीने ही योजना राबवली जात आहे। आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तिला आत्मनिर्भर करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे। आता पाहूया यासाठी पात्रता काय काय असणं गरजेचं आहे। त्यामध्ये महिला महाराष्ट्राची रहिवासी असणं गरजेचं आहे। या योजनेचा फायदा केवळ महिलाच घेऊ शकतात। महाराष्ट्रातील 20 ते 40 वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असतील। आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांनाच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1,20,000 पेक्षा कमी असावे। त्याच्यावरच्या उत्पन्नासाठी ह्या योजनेचा लाभ त्या महिलांना घेता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे। आता पाहूया यासाठी त्यांनी नियम व अटी काय लावल्या आहेत। नियम क्रमांक 1, महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना फ्री सिलाई मशीन योजनेचा लाभ दिला जातो। क्रमांक 2, राज्याबाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। म्हणजे की मित्रांनो, मग ही योजना फक्त महाराष्ट्रातल्या महिलांसाठीच लागू होणार आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय कमीत कमी 20 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे। त्याचबरोबर महिलांचे वय जर 40 वर्षावरील असेल तर अशा महिलांना अर्ज करता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे। तसेच त्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 1,20,000 पेक्षा जास्त नसावे। जर उत्पन्न जास्त असेल तर अशा महिलांना अर्ज करता येणार नाही याचीही नोंद घ्यायची आहे। त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तसेच विधवा अपंग असतील महिला तर त्यांना ह्या योजनेसाठी प्राधान्य दिले जात आहे। जर एखाद्या महिलांचा केंद्र सरकार योजनेतून फ्री सिलाई मशीन मिळवली असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। आता जाणून घेऊया यासाठी तुमच्याकडे कागदपत्र काय काय असणं गरजेचं आहे। यामध्ये सदरील महिलेचे आधार कार्ड लागेल। त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला लागेल, तोही 1,20,000 पेक्षा कमी असावा। त्यानंतर महिलेचा जन्म दाखला लागेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला लागेल। त्यानंतर महिलाचे 2 पासपोर्ट साईज फोटो लागतील। मोबाईल क्रमांक लागेल। महिला अपंग असल्यास अपंगचे प्रमाणपत्र लागेल व महिला विधवा असल्यास तिच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र लागेल। रहिवासी प्रमाणपत्र असावे। राशन कार्ड लागणार आहे। त्याचबरोबर जातीचं प्रमाणपत्रही इथे लागणार आहे। त्यानंतर शिलाई मशीन चालवायचे प्रमाणपत्रही तुम्हाला
लागणार आहे। मित्रांनो, शिलाई मशीन चालवायचे प्रमाणपत्र तुम्हाला कुठून मिळेल त्यासाठी आमच्या चॅनलवरती पहिला व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता। त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला मिळून जाईल। मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला कुठे जमा करायचे आहेत, तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला किंवा तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेही ते देऊ शकता। त्यासाठी तुम्हाला जिल्हा महिला बाल विकास विभागात जाऊन हे अर्ज सबमिट करावा लागणार आहे। सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला तिथे जावं लागणार आहे। त्याचबरोबर नगरपालिकामध्येही तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करू शकता। मित्रांनो, दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा। आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद मित्रांनो।